चला तर मंडळी राम राम आणि नमस्कार. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या वेदळ कट्ट्यामध्ये. कारण आजचा आपला दिवस खूप विशेष राहणार आहे सर्वांसाठी. कारण आजपासून झाडं लावायला चालू झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व सकल टीम आमची या ठिकाणी झाडं सकाळपासून लावत आहे. मग व्हिडिओ निवांत बनवा म्हणलं म्हणजे थोडी झाडं लावली की कसं वाटते काय नाही बघावं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुंदर अशी झाडं एका लाईनला एकाड एक झाड आपण या ठिकाणी आज सकाळपासून लावायला चालू केलेलं आहे. आता इथून ही लाईन पूर्ण आता बघा इकडे कव्हर करायची आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. सर्व सकल टीम बाळू असतील, मल्ली असतील, शिवाजीराव असतील, आशिष असतील किंवा आमचे बापू सर्वजण, बाळू आमचा दोस्त आपले साहेब तीन तर इथंच आहेत. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. अतिशय सुंदर आणि छान अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आपला वृक्ष लागवडीचा. या ठिकाणी ते पाहू शकता सर्व लाईनमध्ये सहित आहे का बघण्यासाठी माणसं आपल्याकडे आहेत. म्हणजे एखादी गोष्ट लावण्यासाठी आता ही पूर्ण डोळ्या चालणारी झाडाची आता ही परंपरा आहे. कारण म्हणून आताच व्यवस्थित लाईनीमध्ये लावलं पाहिजे. हां चालू आहे असं करू नका म्हणला ते तर सवय झाली जरा समजून घ्या. तर बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही आता झाडं अतिशय बघा समशाभूमीच्या पूर्ण बरोबरीचे झाड आहेत. असं म्हणजे एवढे उंच झाडं एक झाड 6-6, 7-7 वर्षाचं आहे. कारण खूप मोठे झाड आपण हाटमन आणलेलं आहे लवकर. म्हणजे मोठे झाड आणण्याचं कारण काय की बाबा एकदा चिटकले की टेन्शन जातं की छोटी आणण्यापेक्षा मोठंच आणलं की 7 वर्ष समशाभूमी मागून पुढे गेली म्हणायचं विकासाच्या बाबतीत. यामुळे हा संकल्प राबवून या ठिकाणी आणलेला आहे. तुम्ही जर पाहता असाल अतिशय या ठिकाणी बाग म्हणायला काहीच अडचण नाही. भविष्यामध्ये समशाभूमीकडे लक्ष न जाता लोक पार्क म्हणून पाहण्यासाठी या ठिकाणी येतील 100% ही गॅरंटी आहे. आणि असं तुम्ही पाहू शकता आमची दाजी पद्धतशीर सावलीला बसलेली झाडाच्या सुरुवात झाली म्हणा काय हरकत नाही. इथं अंत्यविधीला आल्यानंतर बरेच वेळेस सावलीचा प्रॉब्लेम येत होता. राम 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 राम. तर बघा वैकुंठ राम. तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता सकल आमची टीम अतिशय सकाळपासून या ठिकाणी वृक्ष लागवड चालू आहे. बापूचा आले आमचे बापू असतील, शिंदे साहेब असतील, अतिशय तळमळीने या ठिकाणी काम चालू आहे. आणि वृक्ष लागवड जवळपास आता सुरुवात झालेली आहे आमची. आता होता येईल तेव्हा आम्ही लवकरात लवकर झाडं लावणार आहोत. कारण झाडं येऊन आम्हाला 2 ते 3 दिवस झालेले आहेत मित्रांनो. सर्वजण तुम्ही पाहू शकता प्रत्येकाच्या गावामध्ये असा संकल्प राबवा अशी काही इच्छा आहे. पण शरद कुठं आहे का? अरे हाय की शरदचं नाव येते विसरलं की. आणि शरद म्हणजे कंसामध्ये शरद शेळके अतिशय कामाचा माणूस आहे. तेव्हा तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी झाड त्यांच्याच हातावर लावलेलं आहे. जसं त्याच्या हातावर झाडं लावलेली आहेत. आता कसं आहे चला ते काही बोलणे आता. पर शरद चांगला माणूस आहे का नाही शिवा? शरद 1 नंबर माणूस आहे. कुठं आहे शरद, कुठं आहे शरद? तर अशा पद्धतीनं कसं आहे शरद चांगला आहे की नाही? 1 नंबर माणूस आहे, काहीच अडचण नाही आहे का? अशी लाईन धरण्यातच आहे बघण्यातच आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही जर पाहता असाल तर सुंदर असं झाडाचं नियोजन चालू आहे बघा. होता येईल तेवढं आपलं पूर्ण झाडं समशाभूमीमध्ये झाकमक आणि बागच करायची आपल्याला. चला मित्रांनो असा झालेला आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि विकासाबद्दल अजून काही याच्यात काय ॲड करायचं असलं तर कमेंटमध्ये सांगा. त्याचाही आपण प्रयत्न नक्कीच करू. चला मी तुमचा रतन महाराज व्हिडिओ बंद करतो. राम.